हिंदू समाजावरील हल्ल्यांविरोधात एकजूट होऊन मानवतेच्या रक्षणाचा निर्धार करा, आमदार किशोर जोरगेवार। बांगलादेश येथील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय यात्रा। हिंदू समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना केवळ हिंदू समाजाचाच नव्हे तर मानवतेचा अपमान आहे। हिंदू धर्म हा सहिष्णुता, शांती आणि सहअस्तित्वाच्या मूल्यांचा प्रचार करणारा धर्म आहे। परंतु बांगलादेशातील काही विघातक शक्ती या मूल्यांना पायदळी तुडवत आहे। मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत, निष्पाप नागरिकांवर हल्ले केले जात असून त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे। हे सर्व मानवी हक्कांच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांच्या पूर्णतः विरोधात असून हिंदू समाजावरील हल्ल्यांविरोधात एकजूट होऊन मानवतेच्या रक्षणाचा निर्धार करा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे। बांगलादेश येथे हिंदू समाजातील नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात आज चंद्रपुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली होती। यात भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सहभाग नोंदवत बांगलादेशातील घटनेचा निषेध केला। दुपारी 3 वाजता शहरातील गांधी चौक येथून या न्याय यात्रेला सुरुवात झाली। सदर यात्रा घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देण्यात आले। यावेळी प्रचार माध्यमांशी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की आम्ही इथे एकत्र येऊन या घटनांचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत। बांगलादेश सरकारने त्वरित पावले उचलून या घटनांना आळा घालावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे। तसेच या देशातील हिंदू बांधवांना सुरक्षा आणि सन्मानाने जगण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून दिले जावे, असे ते यावेळी म्हणाले। ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये हिंदूंवरती हमले होत आहे, हिंदूंच्या संपत्तीची लुटालूट होत आहे, हिंदूंवर पुरुषां महिलांवर अत्याचार होत आहे, त्याच्या निषेधार्थ भारतामध्ये ठिकठिकाणी हिंदू समाज एकत्र झालेला आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूरच्या हिंदू समाजाच्या सर्व वतीनं या ठिकाणी सकल हिंदू मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी समर्थन देण्याकरता एक मोठ्या संख्येमध्ये, विशाल संख्येमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जात निवेदन द्यायचं आणि हिंदू समाजाच्या भावना या शासनापर्यंत पोहोचवण्याकरता आजचा हा मोर्चा आहे।